तर मंडळी आज गौरी गणपती बाप्पाचा विसर्जनच आणि आम्ही स्वरा आणि आमचा पिल्लू आम्ही आता जातो मालवणला वडाच्या पाटचा. आणि वडाच्या पाटचे असे छान छान मूर्तीकार असतात ते तुमका मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतोय. आवडती कंपोली बाजारपेठ. आणि आम्ही फायनली स्वराच्या घरी पोचलो. अतिशय सुंदर असा वातावरण असा आजूबाजूक आणि त्यांचा एकदम जुना असा मातीचा घर एकदम सुंदर असा वाटतं त्यांच्या घरात दिल्यावरती बघा तुम्ही. आणि मग मी त्यांचं गणपतीसुद्धा दाखवते कसं होतो मस्तपैकी बघा. असा तोरण बिरण लावलेला असा दाराक. परी आमचा धावत पुढे येऊन पहिलाच पोचला मामाच्या घरात. आणि डेकोरेशनही मस्त केल्याने असा मूर्तीसुद्धा खूप छान असा. घरात इलव हातपाय धुतलव आणि पहिले आधी गणपती बाप्पा कोपरापासून हात जोडून नमस्कार केलं. आमच्या परीन सुद्धा नमस्कार केला. आणि आता वेळ झाली असा ती नैवेद्याची. तेवढ्यात सचिन पण गायक नैवेद्य दाखवून इलो असा. आणि बाप्पासाठी नैवेद्य तयार झालो असा. आणि हा सचिनान नैवेद्य ठेवलेला असा आणि पाणी सोडून मोकळो झालो असा. बाप्पाच्या विसर्जन दिवशी मामदा असतो आणि आज मामदासाठी सुनील दादा बाळू दादा येईल असतात. आणि जर राहुलाला पण असा तर जावेसाठी ठेवलेला असा. त्याच्यावर मी जाऊन आता बसतलो आहे. आणि जेवण झाल्याच्या नंतर लगेच बाप्पाची आरती चालू करतो. त्यांच्या कुटुंबियांना चुकापरा झाले तो क्षमा असावी आणि असेच वर्षानुवर्षे सेवा करून घेणे म्हणायचं. तुम्ही पण आणून ठेवा ना. माहिती नाही तर कशा बघून ठेवा रे दोघांनी.
पाठची एक जुनी परंपरा असा आपण गणपती बाप्पाच्या पायावर जे वाहिलेले अक्षत असतात ते विसर्जनच्या दिवशी आपल्या पदरात घेतात आणि ते वर्षभर जपून ठेवतात. फक्त हातात व्हिडिओ उचलणार नाही आम्ही एवढी 10-15 मिनिटाची मी पण अगदी मनापासून नाक घासलंय आणि बाप्पाचो निरोप घेतला. नेहमीप्रमाणे आणि अजून बाप्पाक घरू गेलेले आणि आपले सचिनान माळ लावून घेतले असल्यामुळे त्यांना थांबाचा लागला. गणपती बाप्पा गौरी विसर्जनाचा व्हिडिओ घेऊन गावलो नाही मित्रांनो, तर मी फक्त गणपती बाप्पाचा विसर्जनाचाच व्हिडिओ घेतलाय. सकाळी गणपती बाप्पा मंगलवरती सगळ्यांचे गणपती तळीवर लिहिलेले होते आणि आता बाप्पाच्या आरतीत सुरुवात करणार. एवढी शूटिंग मला टाक. अतिशय सुंदर अशी बाप्पाची रूपा आपल्याकडे बघू भेटतात बघा. मस्तपैकी एकदम छान मूर्ती बनवल्या सजवाडाच्या भटकरांनी सगळ्यांनी. वाढत होता आणि देव सुद्धा पाण्यात फुलावत होते.
बाप्पाचं विसर्जन तर करून दिलेलं, पण अजूनही बाप्पा घरातच असा चित्र नेहमी डोळ्यासमोरच दिसत होता. तर मंडळी, बाप्पाचं विसर्जन झालेलं असा आणि आजचा ब्लॉग मी हेच संपवते. गणपती बाप्पा मोरया.